आज तुम्ही तहसीलदार यांच्या दालनामध्ये शेतकरी हितार्थ विविध मुद्द्यांवर ही सभा गाजवली। या सभेमध्ये नेमकं घडलं काय? ही सभा आज जी आयोजित केली होती, आपण शासनाला 3 तारखेचा अल्टिमेटम दिला होता की नाफेडची खरेदी सुरू झाली पाहिजे। या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीपाचा व रब्बीचा पीक विमा भेटला पाहिजे। त्यानंतर आपलं होतं कंपाऊंडचा विषय। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय होता आमचा वृद्ध शेतकऱ्यांना शेतमजुरांना 10,000 रुपये पेन्शन चालू झाली पाहिजे। व आता हे जे आपल्या मुरतेड तालुक्यात ढगफुटी झाली आहे अकोली गावाला, या गावाच्या ज्या शेतकऱ्यांची पोर्टलवर पीक विम्याची नोंद झाली नाही त्या शेतकऱ्यांकरता शासनानं 3 दिवसाची मुदतवाढ देऊन आज उद्या परवा 3 दिवसात प्रत्येक शेतकरी हा पोर्टलवर त्याच्या ढगफुटीची पीक विमा नुकसानीची नोंद करणार आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा सॉल्व्ह झाला आहे। आज आम्ही सांगताना महत्त्वाची गोष्ट हे सांगणार आहोत की शासनाला आम्ही आज मीटिंगमध्ये कळवलं आहे की जर तुम्ही आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी शेतमजुरांना पेन्शन व पीक विम्याचे पैसे आमच्या खात्यात रब्बी खरीपाचे व 25% अग्रिम जो मुरतेड तालुका ओला दुष्काळ घोषित करून जर मिळाला नाही तर आम्ही सर्व शेतकरी लोक विमा कंपनीच्या ऑफिसवर दिवाळीच्या दिवशी काळी दिवाळी साजरी करण्याकरता बहुसंख्येने जाणार आहोत। ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा फाळला आहे, ज्या ज्या शेतकऱ्याचं ढगफुटीचं नुकसान झालं आहे, ज्या ज्या शेतकऱ्याचं अतिरिक्त नुकसान झालं आहे, या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं दिवाळीच्या दिवशी आम्ही आचारसंहिता पाहणार नाही, काहीच पाहणार नाही। आम्हाला जर शासन आमची दिवाळी काळी करत असेल तर आम्ही या शासनाची व या येणाऱ्या सगळ्या माणसाची दिवाळी पण काळी करण्याचा प्रयत्न करू। म्हणून शासनाने याची दखल घ्यावी किंवा दसऱ्याच्या पूर्वी सर्व लोकांच्या खात्यात पीक विमा, अतिवृष्टीची मदत, 25% अग्रिम व आमचं जे सर्व काही पेंडिंग कामं आहेत ते कामं आज पूर्ण करावे। नाही तर या शेतकऱ्याच्या आज आलेल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर करण्यात येते की दिवाळीच्या दिवशी शेतकरी लोक काळी दिवाळी साजरी करण्याकरता पीक विम्याच्या ऑफिसवर जाणार आहे। हा आमचा शेतकऱ्यांचा जाहीर संकल्प आहे, याची शासनाने दखल घ्यावी।